क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण चणकापूर पुनद धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। कळवण तालुक्यातील चणकापूर व पुनद धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे। त्यामुळे चणकापूर व पुनद धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय, अशी माहिती तहसीलदार रोहिदास वारुडे यांनी दिली आहे। प्राप्त माहितीनुसार 23 जुलै रोजी रात्री 10 वाजता चणकापूर धरणाची पाणी पातळी 671.925 मीटर इतकी नोंदविण्यात आली असून गिरणा नदीपात्रात 26.670 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। तर दुसरीकडे पुनद धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली असून 713.40 एम सांडवा विसर्ग 12,854 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। या दोन्ही धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे गिरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात किंवा पाण्याच्या प्रवाहाजवळ जाऊ नये, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। दरम्यान पावसाची परिस्थिती आणि धरणातील पाणीसाठा लक्षात घेता विसर्गात वाढ किंवा घट होण्याची शक्यता असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।